Maths Part 2, Chapter 2, Pythagoras Theorem. Problem sheet 2.1, question number 6. In triangle ABC, AP is the median, and if BC is equal to 18 centimeter, 18, AB square plus AC square is equal to 260, then find AP. ही AP आपणाला फाइंड करायचे ना. Here BC is equal to 18. And BP is equal to 1/2 into BC. BP is equal to 1/2 BC. कारण P is the midpoint of BC. P हा BC चा मध्यबिंदू आहे. P is the midpoint. P is the midpoint of segment BC. So BP is equal to 1/2 into, आता इथं BC ची व्हॅल्यू पुटअप करू आपण. इतके 18 आहे, इज इक्वल 2 1 जार 2 9 जार मीन्स BP इज इक्वल टू 9. BPचं मेजरमेंट आपल्याला इथं 9 मिळालं. BP इज इक्वल टू 9. इन ट्रायंगल ABC, AP is the median. In triangle ABC, AP is the ही मध्यक आहे, कारण BC चा P हा मध्यबिंदू आहे. AP ही मध्यक आहे, म्हणून पायथागोरस सो बाय अपोलिनियस थिअरम अपोलिनीच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AP वर्ग अधिक 2BP वर्ग. आता AB चा वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AP वर्ग अधिक 2BP वर्ग. पण आपल्याला AB वर्ग अधिक AC वर्ग इथं AB वर्ग अधिक AC वर्गची व्हॅल्यू इथं दिलेलीच आहे 260. इथं घालू बरोबर 2AP स्क्वेअर प्लस 2BP स्क्वेअर. आता ते BP इज इक्वल टू 9 आहे. BPची व्हॅल्यू इथं पुटअप आपण करू. 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 स्क्वेअर. 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 इंटू 9चा स्क्वेअर 81. नेक्स्ट स्टेप 260 इज इक्वल 2AP स्क्वेअर प्लस 2 इंटू 81 2 1 चा 2 मग 2 8 जार 16. 2 इंटू 81 162. आता 162 लेफ्ट साईडला इकडे मायनस करू. 260 मायनस 162 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर. आता इथं सबस्ट्रॅक्शन जर आपण केलं 260 मायनस 162 10 2
मायनस 8 कॅरी 1 16 मधून 7 9 म्हणजे 98 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेप ही आहे 98ला डिवायडेड बाय 2 98 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू AP स्क्वेअर. 98 डिवायडेड 2 2 4 जार 8 2 9 जार 18 AP स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स 7 इज इक्वल टू AP. आता हे आपण दोन्ही बाजू पूर्णपणे चेंज केल्या तरी चालतात. डावी बाजू उजव्या साईडला म्हणजे डाव्या बाजूची पूर्णपणे उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूची पूर्णपणे डाव्या साईडला घेतली पूर्ण चिन्हात काही बदल होत नाही. तिथं आपण काय घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ घेतले आणि अशा प्रकारे आपल्याला AP इज इक्वल टू 7 आपल्याला आन्सर मिळालं. म्हणजे ट्रायंगलची इथं जी काय हाईट आहे AP ही AP आपल्याला इथं 7 मिळते. क्वेश्चन 7 ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Point P is on the base such that PC is equal to 1/3 BC and if BC is equal to 6 then find AP. हा जो ट्रायंगल जो आहे ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे समभुज त्रिकोण. ट्रायंगल ABC is an equilateral triangle. आणि ज्या सर्व ज्या साईड्स दिलेल्या आहेत AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू समान मापाचे असतात. BCचं मेजरमेंट इथं 6 दिले मग सर्व बाजूंची मापे 6 सेंटीमीटर. आता हे AM जी काय परपेंडिक्युलर हाईट ही AM परपेंडिक्युलर BC. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवरती काढलेला जो काही लंब आहे हा बाजूला दुभागतो. BM इज इक्वल टू MC. सो M इज द मिड पॉईंट ऑफ BC. म्हणून आपल्याला इथे मिळतो BM इज इक्वल टू MC इज इक्वल टू 1/2 BC इज इक्वल 1/2 BC. BC's मेजरमेंट 6 आहे इज इक्वल टू 6 डिवायडेड टू 3 म्हणजे आपल्याला BM 3 मिळतो. इथून MC आहे 3 मिळतो. आता इथे दिलेलं आहे PC इज इक्वल टू 1/3 BC. हे मेजरमेंट PC इज इक्वल टू 1/3 BC 1/3 इंटू BCचं मेजरमेंट इथं दिलेलं आहे 6 इंटू 6 3 1 जार 3 2 जार 6ला 3 डिवाइड केले की 2 येतं. PC इज इक्वल टू 3 आणि आपणाला इथं BM आणि MC BM MCचं मेजरमेंट 3 मिळालं आणि PC इज इक्वल टू 2.
आता हे पी सी 2 मिळाले. एम सी इज इक्वल टू 3. एम पी इज इक्वल टू एम पी इज इक्वल टू एम सी मायनस पी सी. एम सी आपल्याला इथं मिळाले व्हॅल्यू 3, पी सी -2 इज इक्वल टू 1. म्हणजे एम पीचं मेजरमेंट आपल्याला इथं 1 मिळतं. आपल्याला ए पी फाइंड करायचं आहे. एम पी मिळाला. आता हाईट ए एम, हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वल टू √3/2 इंटू साईड. √3/2 इंटू साईड. साईड आपल्याला इथं दिलेली आहे 6, सर्व बाजूला की नाही 6 सेंटीमीटर लांबीच्या 6. 2 1 जा 2 3 जा म्हणजे 3√3. आपल्याला हाईट इथं जी मिळाली, हाईट कोणती आहे इथं ए एम इज इक्वल टू 3√3 आपल्याला मिळाली. हाईट ए एम 3√3 मिळाली. आता पायथागोरस सूत्रानुसार ट्रँगल ए एम पी, इन ट्रँगल ए एम पी अँगल ए एम पी इज 90 डिग्री. सो बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या सूत्रानुसार आपणाला ए पी काढता येतो. 90 अंशाच्या कोणासमोरील जी काय बाजू कर्ण ए पीचा हायपोटेन्यूस म्हणतो. ए पीचा वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम पी वर्ग. इन ट्रँगल ए एम पी अँगल ए एम पी इज इक्वल टू 90 डिग्री, 90 अंशाचं आहे. म्हणून बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरममध्ये इथं ए पीचा स्क्वेअर ए पी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर. समभुज त्रिकोणाची उंची एम आपल्याला मिळाली 3√3 ही गाठी, त्याचा कंसाचा वर्ग एम पी 1चा वर्ग. आता 3चा वर्ग 9 वर्गमुळात ह्या 3चा 9, आता 1चा वर्ग 1. आता 9चं वर्गमूळ आपणाला 3 निघतं. 9चं वर्गमूळ 3 घेतलं अधिक 1, 9 तिरक 27 अधिक 1 बरोबर 28. आपल्याला 28 म्हणजे ए पी वर्ग ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 28 मिळाले. ए पी इज इक्वल टू √28. आता 28चे आपण अवयव पाडू. 4 7 28. अवयव पाडत असताना मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती आहे? मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येनं भाग जात असेल तो अवयव घ्यायचा. इथं 4 7 28. आता 4चं एरकेन स्क्वेअर रूट जे आहे वर्गमूळ 2 निघतं आणि 7चं निघत नाही, आहे तसं ठेवलं. आणि याचं युनिट आहे सेंटीमीटर. इथं आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड.
आन्सर आपल्याला अशा प्रकारे येईल इथं AP इज इक्वल टू 2√7 सेंटीमीटर.